चिपळूणच्या जनतेचे मी मगाशी तशा मी आभार मानलेले आहेत. कारण चिपळूणच्या जनतेने दाखवलेला जो विश्वास आहे, गेले 15-16 वर्ष आपण चिपळूणसाठी काम करतो आहे. गेल्या टर्ममध्ये मी नगरसेवक म्हणून जनतेच्या आशीर्वादानं, माझी वजरवाडी असेल, मतेवाडी असेल, बौद्धवाडी असेल, शिवाजीनगर असेल, लावतळे असेल, या सर्वांच्या आशीर्वादानं मी नगरसेवक म्हणून काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर पण जेव्हा आपल्या प्रशासकीय यंत्रणा चालू असताना पण आपण गेली 4.5 वर्षात जे काम केलं ते जनतेला भावलेलं आहे. आणि जनतेने त्या पद्धतीनं आपल्याला मतांमध्ये त्याचं कौल दिलेलं आहे. आणि आपल्याला जे आपण वचननाम्यामध्ये मांडलेलं आहे, ज्या पद्धतीनं आपल्याला शहर बदलायचं आहे, त्या शहराला स्मार्ट सिटीकडे न्यायचं आहे, ह्या सगळ्या स्मार्ट सिटी बनवण्यासाठी सगळ्या जनतेला बरोबर घेऊन आपण स्मार्ट सिटी बनवणार. चिपळूणमध्ये इतिहास घडतोय असं कधी वाटतं की आपण व्हायला त्यासाठी माझे आमदार रमेश कदम असतो किंवा आमच्या साहेब, मी मगाशी सांगितलं, जेव्हा निवडणूक संपते तेव्हा राजकारण संपतं. आपण थोडंसं विदर्भ आणि वरच्या पट्ट्यात पण थोडंसं राजकारण चालू करूया. कारण आपल्याला चिपळूणचा विकास करायचा असेल तर सगळ्यांना घेऊन बरोबर गेलं तर विकास होतो. पहिलं कोणतं काम करणार आपण ज्या पद्धतीने वचननाम्यामध्ये दिलेले आहेत त्या पद्धतीचं चालू करू. काय सांगाल मतदारांना? मतदारांचे सुद्धा आभार. त्यांनी जे माझा विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला